अजून इथे तू बा साहेब, मगापासून बघतोय तुम्हाला. तुमचं मन ठिकाणावर दिसत नाही. एकसारखे फिरा मारताय. राग येत नसेल तर विचारतो. काय विचारणार आहे? हेच ना की मी अशा अस्वस्थपणे फिरायला मारतोय. होय होय, हे चित्रायचं होतं. पण तुम्हाला राग सिद्धू, तुझ्यावर ते रागवलंय का? तू आमच्या घरचा जुना नोकर आहे. माझ्या वडिलांपासून तिथं नोकरीला आहे. अरे खरं म्हणजे तुला नोकर म्हणायला देखील शरम वाटते आम्हाला. तुझ्यावर रागवण्याचा अधिकार मला नाही. माझ्यापेक्षा तुला आमच्या घराण्याबद्दल हा मोठा अभिमान आहे. आमच्या सुखदुःखाविषयी आत्मे कळकळ दाखवताना तुझ्याशिवाय कोण आहे इथं? म्हणून एका महत्वाच्या बाबतीत तुझ्याकडून सल्ला घ्यायचा म्हणून. किती कोणती गोष्ट झाली साहेब? कशामुळे तुम्ही असे निराश झालाय? या पत्राने निराश झालो. ज्यावेळी हे पत्र माझ्या हाती पडलं त्यावेळेपासून मग सुद्धा झाले माझे. पगार पगाची काठी फोडली असं वाटू लागलं. भावी आयुष्याची सुख स्वप्न रंगवायला घेताना कुठलाच भावी पालन ओढून टाकल्यासारखं वाटतंय. तू कादळा उडून जीवनाचा मार्ग टेकाळ तुलणार का पुढे? कारण माझ्या आंधळाची काठी. काय म्हणताय तुम्ही? काय बी कळत नाही. कशामुळे तुम्ही आयुष्यात घेतणार आहे? असं काही लिहून या पत्रात. कुणाच आहे ते? कॉलेजच्या प्रिन्सिपॉलचं आहे. नालायक विद्यार्थी म्हणून विजयाला कॉलेजमधून कमी करण्यात आलाय. विजय हा माझ्या आयुष्याचा एकमेव विजय होताच, पण तो दुर्गतीने निघाला. अपार पैसा त्याच्या हाती आला आणि या पैशातून दवून आपलं कर्तव्य करणं विसरला. रात्रंदिवस जुगार करू लागला. अरे सिद्धू, हल्ली तू दारू पितो असंही कळलंय मला. या तुझ्या मित्रांच्या संगतीनं अरे रे सांगायला लाज वाटते मला. इतकेच त्याचे प्रथम माहीत असतानाही पण घट्ट धरून गप्प राहिले. म्हटलं पुढे मागे सारं काही घेऊन येईल. काठी बोलतात आपणाहून खास करण्याच्या मार्गातून दूर होईल. त्या चेहऱ्याने ती मार्ग अभ्यास चालूच राहील. तरी त्याला एका शब्दाने कधी दुखावलं नाही. केवळ त्याच्या आईच्या वचनामुळे एकही शब्द वाईट बोललो नाही. मरताना शेवटच्या क्षणी पार्वतीने माझ्याकडून वचन घेतलं, माझ्या दोन्ही मुलांना प्राणापलीकडे जपा. एकही शब्दाने दुखवू नका. त्याच वचनाप्रमाणे अजूनपर्यंत वागत आलोय. पण सहनशीलतेला काही मर्यादा असते. अरे कोंडीने वागतो म्हणून सिद्धू. तुमच्या मनात उमटते म्हणा. विजय बाबू हल्ली चित्रच वागू लागले. रात्रीचा सुद्धा घरात असतात ते. पण त्यासनी काही वाईट शब्द बोलू नका. उद्देश करा त्यासनी. रागाने म्हणण्यामध्ये मायेचं म्हणणं पट्ट्या माणसाला. तुम्ही रागाने बोलू लागल्यास तेही रागाने बोलू लागते. तुम्हाला उलट तर मी द्यायला कमी नाही करायची. गवडा दिसतो आला म्हणजे लवकर आग भडकतीच आहे. तुझं म्हणणं पटतंय पण अद्याप तरी त्याला एका शब्दाने दुखावलं नाही. यापुढे दुखावला नाही.
सौम्य शब्दात सांगून पाहिजे. इतकाच सांगून जर त्याला पटलं नाही तर त्याचं नशीब त्याच्याजवळ. मला मात्र एकाएकी दिवस जगावं लागेल. असं का म्हणता? अहो तुमचा थोरला मुलगा आहे की तुमच्या संग? थोरला मुलगा? अरे तो असून नसून काय घेऊन ब्रह्मिष्ठासारखा वागतो आहे. तो नेहमीच आपल्या तंद्रीत असतो. माडीवरून समजकडे पास दिवसभर असं असतो वेड्यासारखं. झोपेत निर्मला निर्मला असं मोठे ओरडतो. डॉक्टर सरनाईकनं पराकाष्ठेचे प्रयत्न केले तर सुधारला ती काय फरक पडला नाही. परवाच्या दिवशी डॉक्टर बाबूंनी काय सांगितलं होतं ना? डॉक्टरांचं म्हणणं आहे की अजय प्रेमभंगामुळे वेडा झाला आहे. निर्मला नावाच्या कुणातरी मुलीवर त्याचं प्रेम होतं. शितू तुला माहित आहे आपल्या अजयला संगीतात फार वेळ आहे. गाण्याचे स्वर चाली शकतात ते एकदम शाळ्या माणसासारखा वागू लागतो. डॉक्टर सर नाही त्यावर अभिनय प्रयोग करणार आहेत. पाहूया त्यात तर त्यांना यश काय करणार आहे कळेल तुला नंतर. डॉक्टरचा विश्वास आहे की या प्रयोगानं अजय खातीने वेळेत सुधारेल. अजय पुन्हा पूर्वीसारखा वागू लागेल. अरे आपल्या काकाने व्यवहाराची देखभाल करीत तो. मी त्याचं लग्न करीन. नको ते इशे होता. डॉक्टर बाबूंच्या प्रयोगानं खात्रीने यश येईल. देव असा निराश नाही करायचा तुम्हाला. चहा थंड होऊन गेलाय प्या की. नकोच त्या थंड चहाने माझ्या हृदयात तुम्हाला तर या थंड नाही व्हायची. आणि हे बघ आज माझं जेवण हे करू नको. भूक नाहीये मला. असं रोजच म्हणता तुम्ही. जाळेपासून अजय बाबू येडे झाले आणि विजय बाबू सावकाच्या मनाप्रमाणे वागू लागलं तेव्हा त्यांना खाणं अजिबात सोडून दिले. का असं उपासमारीने आपल्या जीवाचे हाल करून घेताय तुम्ही. जीवनाचे हाल चालले सिद्धू. बरं जा घरात जा. थांब सिद्धू तू कप टेबलावर ठेव आणि अजय माडीवर काय करतो जरा बघून ये. कुठेतरी शून्यात नजर लावून असं तसं वेड्याचा. झोपलाय झोपू दे. त्याच्यासारख्याच माझ्या आशेही झोपे गेलाय. तेव्हा जाग येणार आहे कुणाच ठाऊक. तू विजय कुठे गेला काय माहिती आहे का तुला? नाही बा. काल सकाळपासून गेल्या ती ते अजून हवेत नाही आलं बघा. बरं आल्यावर कळव मला. नाही गाडी हे काय माल खाली घालून उभा आहे एका अपराध्यासारखा. अरे तू आज माझ्या समोर ताट मान करून राहिला बस. या दिवसाची कल्पनेची कधी इच्छा केली नव्हती. तो दिवस दाखवला तुला. शाबास. अरे आपल्या अलौकिक गुणानं आपल्या घराचं नाव तू वाढवलंयस तू. काय म्हणता तुम्ही? फार मोठा पराक्रम गाजवलाय. अरे तुझ्या गुणाचे पोवाडे गायले प्रिन्सिपलला. या उद्देशावर तू सोडून प्रशस्ती पत्र पाठवले त्याने मला. कसलं प्रशस्ती पत्र? काही कळत नाही. ठीक आहे हे वा म्हणजे कळेल झाला. मी वाचलंय फार आनंद झाला मला. हे म्हातारे शरीर या क्षणाची कुठे त्रास धरू नको. कॉलेजमधून कमी केला या तुला काय शब्द सांगायला बाय. विजय किती दिवस आलेला कॉलेजमध्ये? ना मात्र कॉलेज जात होतास अजून तुझे एकही फी गेलेली नाही. कॉलेज तिथून जुगार करत जातो. रात्री घरी येतो नाही तुझी गाड झाली ऐकतो. विजय अरे काय चालवलं काय तू? अण्णा हे सारं खोटं आहे. कुणीतरी कुठाळ शत्रू मित्रांना रचलेलं हे कारण नाही. तेव्हा तुमचा विश्वास बसतो तरी कसा? अजूनपर्यंत विश्वास बसला नव्हता या गोष्टींवरती. आपलं होतं न बोलता सारं काही समजशील. आपलं गैर होता सुद्धा असतील तेव्हा तुझं मन दुखावलं जाऊ नये म्हणून असता काही गप्पा बसणे. सारं काही कळून न करण्यात वेळ पागल. पैसा पाण्यासारखा उजत असतानाही कधी एका पैशाची कमतरता भासू दिली नाही. तुझ्या साऱ्या औषधी भागवल्या.
एक स्वतंत्र कारही घेऊन दिली. तारुण्याचे दिवस आहेत तुझ्या जीवनातील अवसर या काळात अनुभवायचे असते म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे वागलो. अरे पण तू माझ्या डोळ्याला काढत लागलीस. एक शब्द उच्चारण्याची प्रार्थना नव्हती. अरे डोळ्यात जवळ करायची लायकी नव्हती. असे लोक उघडपणे तुझ्या निंदेच्या जोडे माझ्या अंगावर फिरकावत आहेत. अरे संभावना करतात माझी काय त्याचं तोंड कोणत्या तोंडाला बंद करू मी आपला दाम खोटा. पण अण्णा अशा रिकाम देखण्या माणसांच्या शब्दावर विश्वास बसतो तरी कसा. लोक सुद्धा स्वर्गात जातात. रिकामपणाचा उद्योग असतो त्यांना. तुझ्या प्रिन्सिपलला देखील रिकामपणाचा उद्योग होता का. हे पत्र रिकामपणाचा उद्योग कोणीतरी लिहिलंय का. 15 दिवसांपूर्वी प्रिन्सिपल भेटले होते मला. त्यांनी तुझ्या गुणाचा सारा पडा वाचला माझ्याकडे. केवळ माझ्याकडे पाहून गप्प राहिले ते नाहीतर केव्हाच पाणी कमी केला तू त्यांनी. तू काय तो प्रिन्सिपल अण्णा खरी वस्तुस्थिती फार वेगळी आहे. एकदा त्याच्याने माझं भांडण झालं. त्या दिवसापासून तो मला सारखा पाण्यात पाहत आहे. त्याचा सूड म्हणून त्याने मला कॉलेजमधून कमी केलं. मी त्याचा पुढचा सोडीन. त्या नालायक प्रिन्सिपलचा गळा जाऊन जीव घेईन. तुझ्याकडून फार सत्य बदल गेलं. फार खोटं सांगून बदलत होत असता मला. मग तर यार अशी फसवणूक नसते विजय. त्यामुळे ऐका तुम्ही ऐकलेलं सारं खरं आहे. मी जुगार करतो, दारू पितो आणि कॉलेजमधून कमी केलं हे तुम्हाला कळलंच आहे. अशी वेळ येईल याची पूर्वीच कल्पना होती. बरं आपल्या समोर एखाद्या वेळी सर्व काही स्पष्ट सांगावं लागलं असतं. ती वेळ आली मला नको असलेली आणि हवी असलेली. अण्णा यापुढे मी कॉलेज सोडणार आहे. मला ज्या चूक वाटतं तसा मी स्वर वागणार आहे. मला कुणाचं बंधन नको आहे आणि कुणाच्या बंधनाचा गुलामीत राहू इच्छित नाही. टाकलं पाहिजे पण या विषयानं मात्र माझं हृदय विचार केलं. माझा अजय वेळा झाला. अजय बद्दलच्या यांच्या पोर गेल्या माझे. पण अजयची उंची तू करून काढशील असं फार वाटलं होतं मला. पण तुझं पाऊल दिवस मागण्यात पडत चाललेली. अरे का असं लागतं तू. काय कमी आहे तुला. पाण्यासारखा पैसा पुरवतोय कपड्याला मुलगा मिळतोय. एक नवीन कारही घेऊन दिले. असा वेळवेळी भांडवलासारखं आयुष्य जगायचं नाही मला. स्वतःच्या सामर्थ्यावर पैसे कमवणार आहे. विचार असं बोलायला खरं वाटत तुला. कशाच्या सामर्थ्याने पैसे कमवणार आहे. पैसा उचलून दुकानात पाण्यासारखा पैसा उचलून 4 महिन्यात पैसा उचलून काय तो प्रश्न माझा आहे. हा विजय माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय विचारत आहे. आज 2 दिवस पाहतोय तुझी नवीन काय तयारी करत नाही. ती मी विकून टाकली. विकून टाकली. काय करायचं पैशात सारे बाबी मार्ग उतरलेस ना. खरं आहे. हो खरं आहे. हजारो रुपये कमवतात. लाखो रुपये बँकेत वाढवी लागत पडलाय. काय करणार आहे पैशाचं. माझ्या खेरीज कोण आहे पैशाचा वारस. अरे पण तू स्वतःच्या कानावरती पैसे कमवणार आहेस ना. माझ्यावर कसं अवलंबून आहे. विजय कान पुढे ठेवून नीट आहे. तू माझा मुलगा आहे पण ह्या पुढे काही पैसे देणार नाही. काही माहिती कुठेतरी धर्मात्र म्हणून दान करीन. त्यापेक्षा दिनदुबळ्या मुलाला वाटून दे. पण तुझ्यासारख्या मवळे जाती एक कवडी देणार नाही. नाहीतर त्या वेळा मुलाचे नव्हे. हो माझ्याच्या नावे सारी सकाळी म्हणजे मागण्याच्या आधी कोणती देणार तुम्ही. ते परवडेल पण तुझ्यासारख्या मवळ्या जाती संपत्ती देऊन आपली समाप्ती झालेली केव्हाही परवडणार नाही. या घरात तुला राहायचं असेल तर माझ्या मताप्रमाणे वागावं लागेल. आमच्या घराची इज्जत सांभाळून वागायला लागेल. त्यापेक्षा तुझा मार्ग मोकळा आहे. तुझा मार्ग जाऊ शकतो. तुमची तशी इच्छा असेल तर जातो मी. इथं राहायला मी तरी कुठं मुकेल आहे. बरं झालं अण्णा तुम्ही सांगितलं ते. नाही पेक्षा मी जाणार होतो. विजय बाबू काय करताय सर. मोठी माणसं सांगतात ते आपल्या भल्यासाठी. तुम्ही का अशी डोक्यात राग घालून वागताय. ह्या माणसाचे सबूत आहे का. हे घर सोडून जाऊ नका तुम्ही. लहानाचे मोठे हे याच घरात झालात आणि हे घर आता हे घर माझं नव्हे. साहेब अहो हे काय केलं. विजय बाबू रागाने घराबाहेर जाते. आता घराबाहेर कोण आहे त्यांच्या माहीचं माणूस. मावळ्यांच्या संख्येनं मनाप्रमाणे वागू लागतील ते. कुणाचा धागा येईल त्यांच्या बाजूला. साहेब विजय बाबू घराबाहेर गेले म्हणजे आई साहेबांना काय वाटेल. त्यांचा आत्मा होता माऊलीचा विजय बाबून. जाता का सांभाळून जपा असं सांगून गेलं नवं का. साहेब विजय बाबूंना घराबाहेर जाऊ देऊ नका. कष्टाच्या आठवण विसरलात का.
वचन पार्वती क्षमा कर मला. प्रथम तुझं वचन मोडायचं पाप केले. तुझ्या लाडक्या मुलाचं मन दुखवून घराबाहेर जायला सांगितले. मी तरी काय करू पार्वती? पहा तुझा मुलगा कसा सोय वागू लागलाय का? आता फक्त कुठले आहेत ना माझ्यापासून दूर होऊन स्वतंत्र भरारी पावणार आहे. कुठे निघालायची बाबू? घरावर मला या घरात राहायचं नाही. जिथं स्वातंत्र्य नाही तिथं पारतंत्र्याच्या वेळातून राहणार नाही. वेगळं व्हायचंय मला. नकायची बाबू, इथून जाऊ नका तुम्ही. बघा आपल्या माऊलीकडं लई वाईट वाटेल तिच्या अंगाला. आठवतंय की बाबू तुम्हाला लहानपणी अण्णासाहेबांनी रागाने मारलं म्हणून तुम्ही हे घर सोडून निघून गेला होता. तेव्हा आठवत आईसाहेब काय म्हणाल्या होत्या? त्या म्हणाल्या होत्या म्हणजे या घरात कित्येक मोठी वादनं झाली, एकमेकांची सगळे झाली, तरी एकला राहू नका, एकोप्याने संस्कार करा. माझी सावड तरी तुमच्यापासून दूर झाली तरी माझा जीव दुःखाच्या उन्हात तुमच्यावर सावड करण्यासाठी धावते. आई 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 विजय विजय तरी क्षमा कर तुझ्या वेळा बापाला. तुला रागाने फार वाईट शब्द ऐकवले नाही. बाप आहे मी तुझा. अरे तुझा हित मला तुझ्यापेक्षा अधिक कळतो. तुला मुलगा कोणतं वापर करेल विजय? तू इथंच राह, स्वतंत्र हो. अरे स्वतंत्रपणाचं चुकन बघ. कुणी तुझ्या पायात पारतंत्र्याच्या गड्या अडकवणार नाही. जा माडी होऊ नको. जा चालायची बाबू. कसला विचार करताय साहेब? विजयची मी एका रोखल्याप्रमाणे जोपासना केली. लॉट पाहायचं खतपाणी वाढवलं त्याला. तरी पण त्या रोट्यावर मायेची सावड ठरले म्हणून ते रोपट्यावर फोपावलं नाही. सावटातलं रोपट असंच वाया जातच आहे. त्या रोपट्याची वाढ होण्यात प्रकाश बी पाहिजे आणि दहाक बी पाहिजे. पण मी केवळ पार्वतीच्या वचनामुळे तसा वागत होतो. तिच्या समाधानासाठी त्याच्यावर अलोट माया केली. पण माझंच चुकलं. मायेबरोबर जरावी दाखवायला पाहिजे होत म्हणून आरोप पकडले. हा आरोप पकडले. साहेब जा घरात जा. एकटाच राहू दे मला. नाहीतरी आता एकटाच आहे बघ तू. जा घरात जा. हॅलो. बर 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 साहेब, कंपनीतून टेलिफोन आला. बरं बघतो. सिद्धू एक कंपनीत जातोय. एक व्यापारी मित्र आला भेटायला. अरे ते हँडबॅग आणायला विसरलो बघ. जरा लवकर घेऊन ये.
हे बघ सिद्धू, डॉक्टर सरने इथं आले तरी पण थांबाय सांगतात. बरोबर. बरं तसं ठीक आहे. काय होते या घरचं काही उमजत नाही. विजय बाबू तर स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. अजय बाबू तर येणे झाले. या घरची माय माऊली गेली आणि घराला प्रेत कला आली. आणि साहेबांच्या कब्जामध्ये एकही माणूस जात नव्हतं या घरचं. पण तिची सावट ठरवली आणि सर अगदी सावटासारखी विसावट वागू लागली. नालायक काठी यांना बाप म्हणजे म्युन्सिपाल्टीचा कचरा वाटतो. अरे या भागात मला ओळखलं नाही आहे. हा हे काय फौजी अधिकारी आहे मी बंदुकीच्या गोळी ना एका एकाच्या ओळखलं लावून आता दुसरा त्याला नालायक काठी. अहो मामासाहेब, काय वातावरण आहे? कुणाला बंदुकीने मारणार आहे? अरे तुझ्या या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या काकांना अरे माझ्यातले कसे. अहो काय केलं त्यांनी? तुम्हाला पण वाईट सोबत बोललं का? अरे मला माहिती बोला ना. कुणाची माहिती आली आहे? मी म्हणजे काय म्युन्सिपाल्टीचा कचरा आहे. काय केलं त्यांनी तुमचं? काय केलं? अरे नशीब सिकंदर म्हणून वाचलो. त्याच्यामुळे सुत्राची दोरी भटकन काटायची होती म्हणून तुला इथं दिसतो. नंतर एव्हा ना त्या हॉस्पिटलमध्ये तरी नाही तर त्या सगळ्यात तरी भरती झाली असते आमची. एक काठी आपल्या सम्राटाचं क्रिकेट खेळायचं. अरे तू अरे 3 काट्या ठोकले घरी बॅट केले आणि कपड्याचा चेंडू गेलाय आणि माझे रुमाबात खेळायचे. आली का? अरे तशी काही काठी त्या जागतिक क्रिकेट गाजवून सोडणारच आहे. मामासाहेब, अहो ही पोरांची जात. अहो आता ही याच वक्ताला खेळणार. आता माझ्यासारखी म्हातारी झाल्यावर थोडी. अरे ती मी मान्य करतो रे. खेळताना शिस्त बिस्त आहे की नाही? अरे त्यातील एका काट्यानं बॉलिंग करताना बॉल चक्क माझ्या टाक्यात मारला. अरे बॉल मध्ये भरलेले होते दगड. बॉल लागता बॉल सारखा 3 वेळा आपटला ना मी. इतकं होऊनही ती गप्प बसली म्हणतोस. आधी म्युन्सिपाल्टीचा कचरा समजली ती मी. आज मी तापलो आणि चालली बंदूक. बंदूक म्हणजे माझी काठी रे. काठी काठी. खूप आहे मामासाहेब, हे लागलं का हो तुम्हाला? लागायचं नाव वाढून द्या. हे म्हातारा असलं तरी युद्ध खेळून स्टार्ट झालेलं आहे. अजूनही तरुणपणाचा जोम आहे म्हणजे लई जोम होता ना या मनगटात. कसला डोंगलाचा जोम घेऊन बसला. अरे सिद्धू या मनगटावर आपटलं ना मी. हो मामासाहेब, हो ही पेड्यापरांचं काय मनावर घेताय? हो झालं गेलं सोडून द्या. अरे काय सोडून द्या? मी म्हणजे काय म्युन्सिपाल्टीचा कचरा वाटला त्यांना? अरे फौजी अधिकारी आहे मी. मामासाहेब, तुम्हाला राग येत नसेल तर विचार. तुम्ही एवढं शिकलेलं सवरलेलं यस प्लस नो करणार कुठेतरी शिपाई म्हणून काम झाल्यापर्यंत असं अधिकारी का झाला? म्युन्सिपाल्टीचा कचरा वाटलं की काय? अरे फौजी अधिकारी आहे मी. हो मामासाहेब, आता आम्हा येड्या माणसाला काय करते आहो? आम्ही आपले समजणे शिपाईच समजतो. तुम्हाला राग आला का हो? घरची काय खबर बा? घरची समज वालवंट झाले का? विजय बाबू कवा बी येतात कवा बी जातात. साहेबांना ओरड उत्तर बी करतात. ही आपली जी पोरं आहेत ना ही अशीच. अरे यांना बाप म्हणजे म्युन्सिपाल्टीचा कचराच वाटतो. हेच कशाला
माझ्या काय त्याचं घे ना. आपल्या बापासमोर ऐटी शिरायला करतो चालायचं. सिद्धू अरे हे असं सगळीकडे चालायचं. आमचे हरिजाव बाबू काय करतायत? त्यांच्या डोक्यातील ते फुल गेलं का? नाही बाबा. हा अजय केव्हा वेळेच्या लढीतून बरा होईल न शेवटी बहिणीला दिलेलं वचन अपुरच राहणार असं वाटू लागते. सिद्धू अरे अजयचं आणि सुमाचं लग्न करायचं आमचं अगोदर ठरलंय. अरे मग आता वयात आले. अरे त्यांना काट्या ह्या पोरींची जात यांच्यावर कोणी भरोसा ठेवायचा? कधी कुठं आणि कुठल्या चाल लपडी करतील याचा सुगावा यांच्या आम्हालाही लागायचं नाही बघ. तर मी काय बोलत होतो अजयचं आणि सुमाचं लग्न झालं की सुटलो एकदाचा. देव समजा काही ठीक करीन मामा. असेल त्याच्या मनात होईल त्यांचं लग्न. अण्णा साहेब पुढे गेले ते कंपनी केले. आता मुद्दा बरं सांगतो तर तुम्ही हो सगळं की काय झालं? त्यांच्या कापाकृषीत चाय करायची गेलं माझं. तो बाबू अजय बाबूंना बोलवतो. काय वेळेला बोलू नकोस. मी आपला जातो. कसला आला धक्का? हो या मंदिरावर बसला धक्का. डॉक्टर तुम्हाला ऐकत नाही. इतकं दुखावं का? डॉक्टर पित्तामध्ये पावसासारख्या गोळ्या घेऊन कधी माझी छाती फुटली नव्हती. पण या काट्याच्या पाण्यात छाती फुटायची वेळ आलो. ओ मामा मामा ओ मामा गोळी लागली का? काय बच्चा अरे माझं लागलं बाबा रोज किंवा मामाच्या सांगते का तुला मला शिरते नाही काठी डॉक्टर पाहिलं माझ्या जेवण भटायला बा त्याची काकड बा त्याच्या हात गेले गेले ते. अरे अशीच आमच्या भाताची सारी काठी निपटली. गाईपेक्षा भावी काठी निपटणार मामा. त्या मानानं आम्ही कितीतरी बरं. असं मला देखील अंदाज वाटत काय जन्माला आलास तेव्हा सुटून आलास. अरे रे दुर्दैवा आज पाकर आम्ही ओ म्हातारपणामुळे डोळ्यांच्या खाता झालेल्या आमच्या या डोळ्यांना एक पायाचं नशिबात होतं का? हे आमच्या भारताचे आधारस्तंभ भारत मातेच्या मध्ये रक्षण करते. अरे विद्यार्थ्यांचे मान कसे पाहिजे हे असे रे हल्ली जागतिक महायुद्ध होण्याची दाट संभावना आहे. आमचा शांतता प्रिय देश सुद्धा खळबळलेल्या सागराप्रमाणे खळबळून उठलाय. अरे तिकडे पाकिस्तान खाव करतोय. सिमीबाई सीमा प्रदेशाबाहेर बसून निस्ता उंदरासारखा चिवचिवाट करतोय. मी आता म्हातारा झालो. तरी असलं काही ऐकलं ना ते अंगातील रक्त नुसतं सळसळता. सळसळलं का? युद्धाचा प्रसंग आला तर अशाच जाणार का काही बेलाण्यासारखे? तसा प्रसंग आला तर तुम्ही व्हा पुढं. आम्ही येऊ पाठी तुमच्या चौकाश. मामाचं काही लय कुठला. अरे आम्ही म्हातारे झालो असलो तरी धैर्य खचलेलं नाही आमचा अजून. तिच्यासारखे ऐन भाई भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही लिटर तुम्ही म्हणू काही घेण्यासारखं वाटतं बोलत मामा. मामा बरं चलतो मी. पण हो तुम्हाला जर युद्धाचं आमंत्रण आलं ना तर तत्पूर्वी भेटा मला. आई माझ्या लाडक्या मामाचं शेवटचं दर्शन घ्यायला. अच्छा मामा गुड बाय. पिक्चरला हा सुंदर पिक्चर आला म्हणे लिबर्टीला. अमिताभ फिल्म भूमिका करतोय. येता का? हो तसं नाही मामासाहेब. त्या पिक्चर मध्ये युद्धाची दृश्य आहे. नसेल तर काय हो तुमची मर्जी. अच्छा मामा गुड बाय. डॉक्टर पाहिलं हे ना
हे आई वयांच्या लहान नाही काय अशा पोरांना ना उठता लाच आणि बसता मुक्की दिली पाहिजे. पुन्हा कळाली का? अहो डॉक्टर जरा माझं मनगट तपासून बघताय का? कसा जर युद्धाचा प्रसंग आला तर अडचण व्हायची हो. हल्ली जागतिक महायुद्धाने राज संभव नाही. आय एम सॉरी मिस्टर थापे. नाव आय एम व्हेरी बिझी. सध्या तरी तुमचं मनगट तपासायला माझ्याजवळ वेळ आहे. आणि मी म्हणजे काय चालता फिरता दवाखाना नव्हे. अण्णासाहेबांचा फॅमिली डॉक्टर आहे मी. अहो मी पण तेच बोलतो. अण्णासाहेब माझे व्याही म्हणजे अजून काय झालेलं नाही ना, पण एवढे या नात्याने मी त्यांच्या फॅमिलीत आलो आणि तुम्ही त्यांच्या फॅमिली असतात. तरी मला तुमचं मनगट तपासता यायचं नाही, कारण एका महत्वाच्या कामासाठी मी इथे आलोय. नॉनसेन्स. काय डॉक्टर आहात तुम्ही? आम्ही समाजाचं कल्याण करतो. अरे कसलं डोंगराचं कल्याण करता आम्ही म्हणजे काय म्युन्सिपाल्टीचा कसा वाटला तुम्हाला? बरा पण घेईन तुमच्यासारख्या फॅक्टरी डॉक्टरांना तपासून घेण्याऐवजी पुण्या मोठ्या गावच्या डॉक्टरांना जाऊन दाखवली. बरा करतो अहो मामासाहेब चहा पिऊन जा की. अरे रे नावत या डॉक्टरच्या डॉक्टर. डॉक्टर साहेब चहा घ्या. काय मजेदार म्हातार आहे. होय तर. राग अगदी नाकाच्या शेंड्यावरच. होय होय. शितू इथे कोणी मुलगी आली होती का रे? मुलगी? हो हो मुलगी कशा पायी येईल? आई साहेब गेला धरणं पुन्हा बाई माणसाचं पाय लागलं नाही याला. फार वेळ झाला तिला. तेव्हा ना यायला हवी होती. हे करण्यासाठी पडण्याचं घर. अय्या डॉक्टर तुम्ही इथेच आहात का? माफ करा हा, म्हणजे तुम्ही ठरवलेल्या वेळेपेक्षा जरा उशिरा झाले. म्हणजे घरातून लवकरच निघाले होते, पण बस अभावी. अहो हे असं चालायचंच. मुंबईच्या ठिकाणी कोण कुठे वेळेवर पोहोचतो. लग्नाला जातो निघाला माणूस नवरदेवाच्या वरातीला नजर राहायचा. खरंय खरंय. बरं डॉक्टर साहेब अण्णासाहेब देशपांडे कुठे आहेत? हो हे सगळं देशपांडे त्यांनीच तुम्हाला इथे आणलं. अय्या अय्या नाही बाई साहेब, अण्णा नाव आहे त्याला. हा असा गप्पा जुना होता. अच्छा तुझं नाव आहे याचं? नमस्कार. मला तो कदाचित तुला तुम्हाला वाटला असेल. हो ना. तेव्हा मुलगी नाही आहे तुझा. हा मुंबईत तुझा माणूस आहे. कसा वाटतोय पण? बरं अण्णासाहेब इथे कोणाला संगीत शिकवायचंय? लहान मुलाला संगीत शिकवायचं नाही. माणसापासून दूर असलेल्या एका अभागी माणसाला पुन्हा माणसात आणायचं. 25 वर्षाचा थोरला मुलगा आहे तुम्हाला. काय? अहो पण तुम्ही वर्तमानपत्रात अशी जाहिरात दिली होती की लहान मुलांना संगीत शिकवायला तरुणी हवी आहे. खरंय कल्पनाबाई, वर्तमानपत्रात जाहिरात केली होती तशी. पण वस्तुतः तुम्हाला इथे निराश करण्यासाठी बोलवत आलंय. तुमच्या शैली फार मोठी जबाबदारी कामगिरी टाकणार आहे मी. एका भ्रमिष्ठ तरुणाला संगीताच्या द्वारे धरायचं आहे. भ्रमिष्ठ तरुण? होय. पण तो मूळचा भ्रमिष्ठ नाही, फक्त प्रेमभंगामुळे. त्याचा भ्रमिष्ठपणा सुधारण्यासाठी म्हणून हा अभिनव प्रयोग करायला ठरवले. कल्पनाबाई, अजयला संगीताचं फार वेळ आहे. संगीत ऐकताच गाण्याच्या मधुर स्वर कानी पडताच तो अगदी शून्य माणसाप्रमाणे वागू लागतो. काय नाही साहेब? हो. त्याचा भ्रमिष्ठपणा सुधारण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण मला काही त्यात यश आलं नाही. शेवटी मानसशास्त्राच्या आधारे हा अभिनव प्रयोग करायचं ठरवलं मी. या प्रयोगात मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. साहेब पण ते कसं काय शक्य? आणि एका भूमिष्ठ माणसाला सुधारण्याचा का वेळा अट्टास करता? अहो जिथे तुमच्या प्रयत्नाने हात टेकले तिथे ही गोष्ट मी हातावेगळी कशी करू? प्रयत्नात ते हात टेकलेले करू. हाही माझा एक अभिनव प्रयोग आहे. फक्त या प्रयोगात मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. बर ठीक. कोणत्या प्रकारची मदत करू मी? तुम्ही फक्त त्याच्यावर मनापासून प्रेम करा. काय? नाही म्हणजे प्रेमाचं नाटक करायचं. तुम्ही जास्तीत जास्त त्याच्या सहवासात राहायचं, प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या, प्रेमगीत गाऊन दाखवायचं. काय ना साहेब, बरोबर बोलतो ना मी? हो बरोबर. तुमच्या सहवासाने तो आपलं पूर्वीचं प्रेम अगदी विसरून जाईल. पण पण त्यांच्यासोबत वावरताना सातत्याने मला
मनाने घाबरतात. तुमच्या जीवाला कोणत्याही प्रकारे आपल्या होणार नाही याची खात्री माझी. अण्णासाहेब काय म्हणताय याबद्दल तुम्ही? तुम्ही निश्चिंत राहा, काही घाबरण्याचं कारण नाही. मी आहोत तुमच्याबरोबर. फोटो पहा. या फोटो आणि तुमच्या विलक्षण सारखेपण आहे म्हणून मुद्दाम तुमची निवड केली. तुम्ही त्याच्याला सुधारू शकाल. तर तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे, पण जाणून बुजून माझा जीव धोक्यात राहील. हो, एका वेड्या माणसाच्या सानिध्यात राहणं म्हणजे मृत्यूच्या अवतीभवती राहण्यासारखं. नाही, कदाचित ते माझा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्नही करतील. नाही बघा, आपला जीव धोक्यात घालण्याचं ध्येय माझ्यात तरी नाही. मला माफ करा, खरंच मला माफ करा. मी येते. कल्पनाबाई, जाऊ नका. एका बापाच्या मनाची कल्पना नाही तुम्हाला. नंतर चुकलेला आधार तुम्ही मिळवून देणार नाही का? तुमच्या शिरी फार मोठी जबाबदारी येणार आहे. पण एका पुत्रवत्सल्य बापासाठी ही जबाबदारी तुम्ही स्वीकारावी असं मला वाटतं. पण अण्णासाहेब, ऐका अण्णासाहेबांचे शब्द. पोरासाठी जीव गेलेली कल्पना करायचा त्यांना नाही म्हणून होता. तुमच्याकडून अजय बाबू बरं होत असतील तर का त्यांचं मन दुखावलंय? असं नाही हो, पण कल्पनाबाई, आजचा गायक पुन्हा पुढेही लाचाने मान दुखारी नाही. आज तुम्हाला एक वचन देतो. ज्यावेळी माझा अजय वेळ पुसणार आहे त्यावेळी तुम्ही जे काही मागाल ते आनंदाने नाही. साहेब, हे होय, या वचनाला पुढे कधीही बाधा आणणार नाही. कल्पनाबाई, आज तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतो. माझ्या बाळात हो अण्णासाहेब, हे काय करता तुम्ही? अहो, पाप कधी मुलीकडे दयेची भीक मागतो का? तुम्ही असं सगळं बोलून लाजवतात का? बरं ठीक आहे, मी शपथपूर्वक सांग, तुमच्या मुलाला सुधारण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेन. माझ्यामुळे जर का तुमचा मुलगा सुधारत असेल तर मी माझ्या प्राणाचे मोल द्यायला तयार आहे. किती थोरं आहे तुझं. कल्पना, तुझं हातेच कुठे? मी सध्या एका मैत्रिणीकडे राहते. तुझे कोणी नातेवाईक नाही? नाही, मी एकटीच या जगाचा प्रवास करते. एवढं सांगू इच्छिते की मी एक निर्वासित, ना घर ना दार, ना बाप ना भाऊ. आई होती पण जाऊ दे, पुन्हा केव्हा तरी सांगेन. हे काय तू रडते? रडू नकोस कल्पना. मी तुझा बाप आहे असं समज. पण मी काही नाही. सिद्धू, तिला चहा घेऊन ये बरं. हो, आणि डॉक्टर नाही या. हो, मी आताच चालू चहा. हा पा, सिद्धूने अजून कपही दिलेले नाही. हो, अजून एक कप प्या. डायबिटीस वगैरे नाही होणार तुम्हाला. कल्पनाबाई, मला वाटतं आपण आपल्या अभिनय प्रयोगात सुरुवात करावी. एखादं गाणं म्हणाल का? आता काय ऐकत आहे? काय नसेल? हो, पाहूया तुमच्या गाण्याचा अजयवर काय परिणाम होतो ते. बरं, पण कोणत्या प्रकारचं गाणं म्हणू? तुमच्या मनाला येते का? भावगीत, अभंग, भजन. हा, पण प्रथमच अजयवर परिणाम झाला पाहिजे. बरं, मग मी माझ्या आईचं आवडतं गाणं म्हणते. ती नेहमी म्हणत असेल,
मला फारच सुद्धा स्वप्न पडलं होतं. स्वप्नात मी राजा होऊन सिंहासनावर आरूढ झालो. माझा प्रधानजी शिदू वाऱ्याखाली बाजूला उभा होता. डॉक्टर साहेब टेलिस्कोप लावून माझ्या पाठी उभे होते. एका अवसरेला घेऊन तिच्या पायांतील नुपूर संस्काराने आम्ही बेहोश. आम्ही तिला गाण्यास आग्रह केला. आमच्या विनंतीला मान देऊन स्वप्न सुंदरीने गोड गाण्याने गाण्यास सुरुवात केली. गाणं ऐकून आमची अगदी वेड्यासारखी स्थिती झाली. धुंद धुंद झालं. स्वप्नात ती धुंदी उतरवली देखील मला ते मंजूर स्वर ऐकू लागले. अण्णा 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 खरंच खरंच तर कोणी सुंदरी इथे आले. हो आले हो. ही पास स्वप्न सुंदरी. खरंच अप्सर आहे. पण स्वर्गात नाचायचं गायचं सोडून इथं का आली? इंद्राला झोप लागली का अण्णासाहेब? हो असंच असलं पाहिजे. सुंदरी हो बसेल बसेल बसा ना. तुम्हाला नाचता येते का? तुम्हाला नाचता येते का? नाही नाचता नाही. आमचा तर वाकडा आहे. आमचा तर वाकडा आहे. आमचा तर वाकडा आहे. अण्णा 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 यांना आमचा तर वाकडा दिसतंय. आमचा तर वाकडा दिसतंय. आमचा तर वाकडा दिसतंय. कुठे बोलू काय? पुन्हा केव्हा तर नाचेल ती. आता तर राजा नको तिला. त्रास होतोय. मग अगोदर सांगायचं ना. डॉक्टर साहेब यांची तब्येत पहा आणि आम्हाला खबर द्या. यांना त्रास झालाय की नाही. हो ऐका मला त्रास होत नाहीये पण मला खरंच नाचता येत नाही. खोटं सांगताय तुम्ही. खोटं सांगताय तुम्ही. काय करू मी? नाच करा. नाच करा. डॉक्टर ऐका ना माझा जीव गुदमरतो इथे. माझ्याने ही जबाबदारी नाही पार पाडता येणार. जबाबदारी नाचायला सांगितलं. यात कसली जबाबदारी? सिद्धू आतून आपलं हार्मोनियम आणि तबला घेऊन ये. मी तबला वाजवतो तो हार्मोनियम वाजवतो. जा घेऊन ये जा. अजय बाबू मला हार्मोनियम नाही वाजवता येत. हार्मोनियम नाही वाजवता येत. डॉक्टर साहेब तुम्ही वाजवा हार्मोनियम. मी जन्मात वाजवलं नाही. तबला वाजवा. तबला वाजवा. मी तबल्याला वाजवता येत नाही. मग आज वाजवा. कसाही वाजवा. शिदू आपण आपलं वादन साहित्य घेऊन ये. या सुंदरीच्या पायावर पैंजण मधून घेऊन ये जा. वादन साहित्य घेऊन ये. नाचा 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 नाचता गाणंही गा. आता नको ती रडवं गाणं. लावणी म्हणतो ना तुम्हाला छान नाचता येईल. लावणी अण्णा आज आपण लावणी ऐकणार. अगं येशील का? तुम्ही मध्ये बोलू नका. या बाईला अधिक त्रास दिलाय. त्यांना अधिक त्रास देऊ नको. अरे पाहुणे आहेत आपल्या त्या. नमस्कार. तुम्ही ना कसले गाणे गा. डॉक्टर साहेब तुम्ही नाच करा. हसणार नाही. अजय या बरं नाही. या बाईसाठी जातायत का? आता गाऊ दे. डॉक्टर नाचा गाव नको. ते नाही तर आपल्या पाहुण्याला वाईट वाटेल. असं का? बर डॉक्टर मग तुम्ही नाही का नाचू? आता नाही ना वाईट वाटायचं. आता
म्हणावंच लागेल ना. ए